उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांनी भोसरी परिसराला भेट दिली। यावेळी स्थानिक नागरिकांनी महापालिकेतील कथित गुंडगिरी, भ्रष्टाचार, वाढते कर्ज तसेच ढिसाळ आणि अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांनी प्रतिकात्मक स्वरूपात मडके फोडून सत्ताधारी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला। या माध्यमातून त्यांनी शहरातील प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं। यावेळी नागरिकांनी आपल्या भावना थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर मांडत सध्याच्या कारभारामुळे निर्माण झालेल्या अडचणी स्पष्ट केल्या। महापालिकेतील गैरप्रकार, नियोजनाचा अभाव आणि वाढती आर्थिक बोजा यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तसेच उपस्थित नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त करत आगामी काळात सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली आहे। भोसरीतील या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील महापालिका कारभाराविरोधात नागरिकांचा असंतोष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अधोरेखित झालाय।